गद्दार संबोधण्यावरनं अनिल परब आणि शंभूराज देसाई भिडले। देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते, परबांचा वार, तर गद्दार कुणाला म्हणताय म्हणत देसाई संतापले। वरुण सरदेसाई यांना विधानभवन परिसरात धक्काबुक्की। उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की झाल्याचा सरदेसाईंचा आरोप। जनसुरक्षा विधेयक विधानसभा सभागृहात मांडलं। शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी आणलं विधेयक। फडणवीसांचं वक्तव्य तर विरोधकांचा मात्र आक्षेप। आयकर विभागाची नोटीस आल्याची मंत्री संजय शिरसाट यांची जाहीर कबुली। यंत्रणा त्यांचं काम करतात, वक्तव्यानंतर सारवासारव। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडचा दौरा करणार। मनसेच्या मोर्चानंतर राज ठाकरे मीरा भाईंदरला जाणार। मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक। भाजपा खासदार निशिकांत दुबे वक्तव्यावरून पलटले। महाराष्ट्राचं योगदान मान्य करतो दुबेंचं वक्तव्य, तर पटक पटक के मारेंगे वक्तव्यावर दुबे अजूनही कायम। महाराष्ट्र आणि मुंबईचं स्वतःचं असं काय आहे म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंचा मुंबईतला खारमध्ये फ्लॅट, मराठी माणसाला मुंबईत घरं नाहीत, सचिन आहेर यांचा टोला। द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना भरपाई कधी देणार? कृषी मंत्र्यांना आमदार अभिजित पाटलांनी धरलं धारेवर। प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय मदत कशी देणार? कृषी मंत्र्यांचं उत्तर। सचिन कुर्मी हत्या प्रकरणी एसआयटीची स्थापना। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा। प्रमुख आरोपींची चौकशी का नाही? पंकज भुजबळ यांचा प्रश्न। पुण्यातल्या हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती। सरकारचा ऍक्शन प्लॅन ठरला। मोदींना निवृत्तीचा सल्ला दिलाय। राऊतांचं वक्तव्य, 75ची शाल अंगावर पडली की बाजूला व्हावं। संघाने केलेल्या वक्तव्याचा आधार घेत राऊतांचा मोदींवर निशाणा। निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती करणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सांगितला रिटायरमेंट प्लॅन, तर हे देशासाठी शुभ संकेत। राऊतांचा शहाणा टोला। कागलच्या समरजित घाटगे यांच्याकडून पक्षांतरासाठी चाचपणी सुरू असल्याच्या चर्चा। फडणवीस बावनकुळेंची घेतली भेट। विधानसभेत शरद पवारांच्या पक्षातून लढलेले घाटगे पराभूत। राज्यातल्या गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी। राज्याचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित। मंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेमध्ये घोषणा। शहापूरच्या घटनेचे विधानसभेमध्ये पडसाद। प्रकरण अतिशय गंभीर। नाना पटोलेंनी उपस्थित केला मुद्दा। महिला नेत्यांकडूनही कारवाईची मागणी। पाळी आल्याचं तपासण्यासाठी विद्यार्थिनींचे कपडे काढून तपासणी। शाळेवर आक्षेप। दारू उधार दिली नाही याचा राग मनात धरून बार मालकावर प्राणघातक हल्ला। मनमाड शहरातली खळबळजनक घटना। व्यापाऱ्यांमध्ये असंतोष। दोन्ही आरोपी अटकेत। गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीच्या साई चरणी भक्तांकडून सोन्या चांदीची गुरुदक्षिणा अर्पण। शिर्डीत भाविकांची तुफान गर्दी।